आज एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही कधी मनापासून प्रयत्न केलेत, प्रार्थना केलीत, देवाला हाक मारलीत, पण तरीही आयुष्यात काहीच बदल होत नाही, असं वाटतं का? मन म्हणतं, मी इतकं करतो, तरी देव शांत का आहे? याच क्षणी स्वामी समर्थ सांगतात, मी शांत नाही, मी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करतोय. आजचा हा उपदेश त्या प्रत्येकासाठी आहे, ज्याला वाटतं की आपल्याला उत्तरं उशिरा मिळतात. आजचा माणूस सगळं पटकन मिळण्याची सवय लावून घेतो. मोबाईल उघडला की माहिती मिळते, ऑर्डर केली की वस्तू घरी येते. पण आयुष्य आयुष्य ऑनलाईन डिलिव्हरी नाही. नोकरीची वाट पाहणारा तरुण, लग्न जुळण्याची वाट पाहणारी मुलगी आणि रिपोर्टची वाट बघणारा रुग्ण, प्रत्येक जण प्रतीक्षेत आहे. पण प्रतीक्षा हीच सर्वात मोठी परीक्षा असते. अमोल नावाचा एक मुलगा खूप मेहनत करणारा, अभ्यास केला, इंटरव्ह्यू दिले, पण प्रत्येक वेळी नकार. घरच्यांचे प्रश्न वाढले, मित्र पुढे गेले. एका रात्री तो मंदिरात बसून म्हणाला, स्वामी, मी काय चुकतोय? तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला, तू काही करतोयस, पण आयुष्य तुला घडवत आहे. स्वामी समर्थ सांगतात, श्रद्धा म्हणजे फक्त देवासमोर दिवा लावणं नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही मनात विश्वास जिवंत ठेवणं. जेव्हा काहीच दिसत नाही, तेव्हा देखील म्हणणं, स्वामी आहेत, सगळं ठीक होईल. श्रद्धा ही परिणामावर नाही, विश्वासावर उभी असते. बी पेरलं की झाड लगेच उगवत नाही. मातीखाली शांतपणे प्रक्रिया सुरू असते. तसंच आयुष्यातही. स्वामी समर्थ म्हणतात, जे तयार नाही ते लवकर मिळालं तर ते टिकत नाही. सबुरी म्हणजे थांबणं नाही, सबुरी म्हणजे शांतपणे चालत राहणं. आपण उशीर पाहतो, पण स्वामी तयारी पाहतात. कधी कधी देव आपल्याला गोष्ट देत नाही, कारण तो आपल्याला त्या गोष्टीसाठी तयार करत असतो. आज मिळालं असतं तर कदाचित आपण सांभाळू शकलो नसतो. संकट येतात कारण देव रागावलेला नसतो, तर संकट येतात कारण माणूस मजबूत व्हावा. लोखंड तापल्यावरच तलवार बनते. स्वामी समर्थ म्हणतात, परीक्षा ही शिक्षा नसते, ती शक्ती जागवण्याची प्रक्रिया असते. त्यासाठी मन शांत ठेवणं गरजेचं आहे. मन शांत ठेवण्यासाठी दररोज 5 मिनिटे शांत बसा, श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. हळूहळू मन हलकं होतं, कारण श्रद्धा वाढली की भीती कमी होते. कदाचित आज तुम्ही प्रतीक्षेत असाल. प्रतीक्षा असेल नोकरीची, आरोग्याची, नात्याची. पण लक्षात ठेवा, उशीर हा शेवट नसतो, तो तयारीचा काळ असतो. डोळे बंद करा, मनात स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि म्हणा, स्वामी, मला शक्ती द्या, विश्वास द्या, सबुरी द्या. स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा मार्ग मी स्वतः बनवतो. श्री स्वामी.